नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. इचलकरंजी राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात जुने दानवाडमध्ये साखळी उपोषण तीव्र. आंदोलनाचा आज दुसरा दिवस. इचलकरंजी महानगरपालिकेची जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणी योजना कायदेशीररित्या आणि कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी या प्रमुख व न्याय मागणीसाठी जुने दानवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील तलाठी कार्यालयासमोर ग्रामस्थांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू असून या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समिती दानवाड पंचक्रोशीच्या वतीनं हे शांततापूर्ण व कायदेशीर आंदोलन पुकारण्यात आलं आहे. जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणी योजना कायदेशीररित्या व कायमस्वरूपी रद्द करणे. या पाणी योजनेमुळे परिसरातील जलस्रोतावर आणि स्थानिकांच्या जलहक्कावर मोठा अन्याय होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीच्या उपोषणात श्री सुकुमार देवगोंडा पाटील माजी सरपंच जुने दानवाड, श्री नितीन शिवगोंडा पाटील, श्री दिनेश मल्लाप्पा कांबळे, पॅन्थर आर्मी प्रमुख श्री संतोष सातू आठवले यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. आंदोलनाला परिसरातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये प्रामुख्याने कलगोंडा पाटील, शंकर सुळकुडे, कुमार राजपूत, शीतल पाटील, जोतगोंडा पाटील, बापगोंडा पाटील, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवराज तासगावे, सज्जन सिंग राजपूत, शिवाजी साळुंके, ग्रामपंचायत सदस्य श्रावण कांबळे, बाबासो कुन्नुरे, सचिन अंबुपे, प्रल्हाद साळुंके, रामचंद्र बेरड, रोहिदास निर्मळे, आप्पासो शिरडोणे, पांडुरंग धनगर, माजी उपसरपंच सुरेश बेरड, रमेश तिप्पन्नावर तसेच दलित सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आयुब पट्टेकरी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशासन या आंदोलनाची कशा प्रकारे दखल घेते आणि यावर काय तोडगा निघतो याकडे आता संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष लागून राहिलं आहे. हिरकणी न्यूज पत्रकार नितीन बागे. आज दिनांक 10 ऑगस्ट 2026 जुने दानवाड तलाठी कार्यालयासमोर राधाकृष्ण संगमभूमी जलाक्रोश समितीच्या वतीनं बेमुदत साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. 8 जून 2026 रोजी इचलकरंजी विभागाचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी एक घोषणा केली की जुने दानवाड उद्धव राधाकृष्ण पाणी योजना आणि कोणताही विरोध नसणारी ही योजना असणारा हा प्रकल्प असल्याची घोषणा आमदार आवाडे साहेबांनी केली. आणि त्यानंतर अगदी तात्काळ पद्धतीनं आपल्या जुने दानवाड नवे दानवाड या गावच्या ग्रामस्थांनी या विषयाला कडाडून विरोध दर्शवला. त्याच्यानंतर सातत्यानं राधाकृष्ण संगमभूमी जल आक्रोश समितीच्या वतीनं संपूर्ण प्रशासनाला, मग जिल्हाधिकारी असेल, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता असतील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता असतील, चीफ इंजिनियर असतील आणि त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी असतील, अशा विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांना राधाकृष्ण संगमभूमी जलाक्रोश समितीच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आले. त्याचबरोबर सैनिक टाकळी, नवे दानवाड, जुने दानवाड आणि दत्तवाड, घोसरवाड या गावाने एकमुखी या ठिकाणी विरोधाचा ठराव दर्शवला आणि ठराव एकमुखानं मंजूर केला. त्यानंतरसुद्धा इथल्या प्रशासनाने आपल्या या रास्त मागणीचा कुठलाही निर्णय न घेतल्यामुळं आपण 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जुने दानवाड तलाठी कार्यालयासमोर आपण बेमुदत साखळी उपोषण आंदोलन छेडलेलं आहोत. आजचा हा दुसरा दिवस आहे. प्रशासनानं आपल्याला हास्यास्पद अशा पद्धतीचं पत्रव्यवहार केलेला आहे. इचलकरंजी महानगरपालिकेचे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता यांनी एक पत्र काढले की आंदोलन मागे घेण्याच्या संदर्भातनं. पण त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की इचलकरंजी नगरपालिकेची ही जी काय राधाकृष्ण पाणी उपसा योजना आहे, ह्या योजनेमुळं महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावावर नळ पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार नाही. तुमचं इचलकरंजी गाव कुठं,
चंद्रपूर गडचिरोली कुठं, आणि तुम्ही पत्रामध्ये काय सांगता की महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावावर परिणाम होत नाही. परिणाम होतोय तो नवे धनवाड आणि जुने धनवाड आणि टोटल पंचकृषीवर 100% परिणाम होतोय. आम्हाला सरकारला विनंती आहे, आमची अशी सरकारला विनंती आहे की ही जी काय तुमची राधाकृष्ण पाणी उपसा योजना आहे, इथला नेमका साठा किती आहे, त्याबरोबर तुम्ही पाणी किती मार्च एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कृष्णेतनं किंवा वारणेतनं किंवा कोयनेतनं ह्या आपल्या राजापूर बंधाऱ्यातून तुम्ही पाणी खाली किती सोडणार आहे. ह्या ज्या काही तांत्रिक बाबी आहेत, ह्या तांत्रिक बाबी सरकारनं जाहीर कराव्यात. सरकारनं यावर श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि ही योजना कायमस्वरूपी बरखास्त करावी अशी आमच्या सर्व नागरिकांची मागणी आहे. जोपर्यंत ही योजना बरखास्त होत नाही तोपर्यंत हे बेमुदत साखळी उपोषण आम्ही थांबवणार नाही. आम्ही परत एकदा सरकारला विनंती करतोय आणि आक्रमक पद्धतीनं आम्ही सांगतोय, जर का ही योजना तुम्ही बरखास्त नाही केली तर आम्ही काही कालावधीमध्ये काही दिवसामध्ये आमच्या काही ठराविक कार्यकर्त्याच्या सोबत आम्ही राधाकृष्ण संगमभूमीमध्ये राधाकृष्ण संगमामध्ये जलसमाधी घेण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. आणि त्या निर्णय घेण्याच्या अगोदर तुम्ही ही योजना बरखास्तीचं पत्र किंवा मुख्यमंत्री महोदयाने ही योजना बरखास्त केल्याची घोषणा करावी अशी आमची एक मुख्य मागणी आहे.